विचारधारा आहे धर्मासंदर्भामध्ये बाबासाहेबांची विचारधारा, बुद्धांची विचारधारा हे पेरण्याचं काम प्रामाणिकपणे आम्ही सतत करत आहोत. आमचा कुठला असा ग्रुप नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की दरेकाला दिशा द्यावी, त्या दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षी धर्मातील कार्याकर्ता कसे मार्गदर्शक म्हणून आम्ही आधी तिथे बोलवतो. यावर्षी आपल्याला विशेष डॉक्टर भंते चाकूबोधी धम्म यांच्या प्रवचनाचा लाभ आपल्याला मिळणार आहे. बंधूंनो, ही संस्था आहे, संघटना आम्ही केवळ आम्ही करत असं नाही, तर आमच्या पाठीमागे सर्वात महत्वपूर्ण भूमिका आणि खंबीरपणे उभे आहेत ते आयुष्यमान उद्योगवादी भागवत आहेत, जे आम्हाला निरंतर 23 वर्षापासून कंटिन्यू ते आम्हाला सतत मदत करतात. त्याचबरोबर ज्यांचा आता सत्कार झाला भूषणजी भगत सर, हे सुद्धा निरंतर 23 वर्षापासून आमच्या पाठीमागे आहे. सहकार्याची भूमिका त्यांच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे यशवंतरावजी वंजारे सर जे अध्यक्ष आहे ध्यानवर गुरुवाराचे, ते सतत आमच्या सोबत आहे. ते सांगण्याचं तात्पर्य आहे की कुठलंही कार्य कठीण नाही असेल तर पाठबळ फार महत्वाची गोष्ट आहे. असं म्हणतात की बुद्ध इंडिव्हिज्युअल खूप मोठे होते. बुद्ध एवढा महान व्यक्तिमत्व निसर्गाने पैदा केलं नाही. जगामध्ये बुद्ध एवढा महान माणूस निसर्गाने पैदा केला नाही, तरी बुद्धानं संघटन निर्माण केलं. प्रश्न उपस्थित करा. बुद्ध इंडिव्हिज्युअल काही करू शकतात असं म्हणतात, परंतु बुद्धाला माहित होतं जर मोठं काम करायचं असेल तर आपल्याला संघटनेची गरज असते, संघटन आवश्यक असते. विश्वामधलं पहिलं संघटन बुद्धाने निर्माण केलं. असं म्हणतात की सम्राट अशोकाचा काही जे इम्पॉर्टंट भिक्षू होते त्यांना जर बाहेर काढलं तरी आतमध्ये एवढा मोठा भिक्षू संघ होता. तर याचा अर्थ विचार करा की जी विचारधारा बुद्धाने पोचवली ती संघटनाच्या माध्यमातून पोचवली. जे विचार या देशाने नव्हे तर जगाने स्वीकारले. जगाची पंचायत आहे. ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये डेमोक्रेसीमध्ये संसद महत्वाची असते, आपल्या संविधान महत्वाचं असते, त्याच पद्धतीने एक जगाचं संविधान आहे ज्याला आपण म्हणतो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्रसंघ. याने काय केलं, जे बुद्धाची विचारधारा होती, जे बुद्धाचे तत्व होते, त्या तत्वाला, त्या प्रिन्सिपलला त्यांनी ऑब्जेक्ट मध्ये घेतलं आणि त्यांनी सांगितलं ज्या ज्या देशाने त्या प्रिन्सिपलवर साईन केल्या त्याच्यामध्ये भारत सुद्धा एक देश आहे. जवळपास 200 देशांनी मान्य केलं बुद्धाच्या विचारधारेला. बुद्धाची विचारधारा काय होती? बुद्धाचा धर्म धार्मिक दृष्टिकोनातून पाहतात. जर जगाने बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारलं तर प्रश्न आहे बुद्धाचं तत्वज्ञान कशामध्ये आहे? बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी एक गोष्ट सांगितली. बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी एक वैचारिक आंदोलन चालवलं आणि त्या आंदोलनाचं पडसाद जगामध्ये उमटलं. जगामध्ये ज्याही क्रांत्या झाल्या त्या बुद्धाकडे झाल्या. ज्याही क्रांत्या झाल्या बुद्धाकडे झाल्या. आपण का म्हणतो? कारण वैचारिक क्रांतीची लेख बुद्धांनी सांगितली आणि बुद्धाने समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर समाज आणि राष्ट्राची निर्मिती केली. आणि आपल्याला सुद्धा ते काय करतात? या 4 तत्वाच्या आधारावर समाज आणि राष्ट्राची निर्मिती आपल्याला करायची आहे. म्हणून आपण काय की समाज आणि राष्ट्राची निर्मिती करत असताना जी काय विचारधारा लागते ती अशा मंचावर बसून असलेल्या मंडळीकडून आपल्याला ती मिळत असते आणि त्या अनुषंगाने आम्ही शिबिरात करतो. आमचा उद्देश दुसरा काही नाही तर ही विचारधारा जनमानसापर्यंत पोहोचवणे आणि जनमानसापर्यंत पोहोचल्यानंतर या देशामध्ये जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, बाबासाहेबांचं स्वप्न कोणतं होतं? बाबासाहेबांनी जीवनामध्ये आपलं ऑब्जेक्ट बनवलं. ऑब्जेक्ट काय होतं? बाबासाहेब म्हणले मला भारताला बौद्धमय करायचं आहे, या देशामधून जाती व्यवस्था नष्ट करायची आहे, आपल्याला शासक वर्गामध्ये रूपांतरित व्हायचं आहे. काय आपण या 3 गोष्टी प्राप्त करू शकतो? बाबासाहेब म्हणतात those who provided better guts and better brains they are successful. काय म्हणतात? those who provided better guts and better brains they are successful. ज्याच्यामध्ये बेटर गट्स आणि बेटर ब्रेन आहे ते लोक यशस्वी होतात. बुद्धांनी काय केलं? बुद्धांनी जिंदाबाद जिंदाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद असं कधी म्हटलं नाही. बुद्धाने निवेदन केलं नाही. बुद्धाने मोर्चे काढले नाही. बुद्धांनी काय केलं? बुद्धाने निरंतर काम केलं. बुद्ध रोज जायचे, लोकांना प्रशिक्षण द्यायचे, लोकांना विचारधाराच्या आधारावर तयार करायचे आणि बेटर गट्स आणि बेटर ब्रेन बुद्धाने तयार केलं आणि म्हणूनच त्या देशामध्ये क्रांती झाली आणि जगामध्ये ते तत्व पोहोचले. म्हणजे आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून काय करायचं आहे? तिथे प्रिन्सिपल आहे ते
उद्देश आहे. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1956ला येवल्याला एक भाषण दिलं. त्या भाषणाचा एक मेमोरंडम म्हणा तो उद्देश फार महत्वपूर्ण आहे. बाबासाहेब काय म्हटले होते? जागृतीचा दीपक अखंडतेवर ठेवा. बघा काय म्हणतात, जागृतीचा दीपक अखंडतेवर ठेवा, ते ठेवण्याचं कार्य आणि या शिबिराचं माध्यमातून करत असतो. धम्मबंधूंनो, आज सिच्युएशन परिस्थिती खूप गंभीर आहे. त्या परिस्थितीवर बोलण्यासाठी तिथे वेळ नाही, कारण आपले मार्गदर्शन येथे उपस्थित आहे आणि त्यांचं मुलाचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. या अनुषंगानं आमच्याकडून जर काही संशोधन चुका झाल्या तर त्या पदरात द्या आणि आमच्या या कार्याला पैसे नको, केवळ सदिच्छा द्याव्या आणि नेहमी आमच्या पाठीमागे राहावं हीच साधी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय प्रभू. धन्यवाद साहेब. उपस्थित बंधूंनो,